गुड मॉर्निंग मित्रांनो. जर उद्या तू मेलास तर काय होईल माहितीये का? तुझ्या अंत्यसंस्काराला नातेवाईक येतील, चहा पिऊन 2 शब्द बोलून आणि निघून जातील. आठवड्याभरात ऑफिसमध्ये तुझ्या जागेसाठी नवीन कॅन्डिडेट शोधायला सुरुवात होईल. 2 दिवस मित्रांच्या इन्स्टा स्टोरीवर तू असशील. मग सगळ्यांची आपापली लाईफ पुन्हा सुरू. तुझा पार्टनरही पुढे जाईल, तुझं कुटुंबही हळूहळू नॉर्मल होईल. थोडा शोक, काही अश्रू आणि पुन्हा हसणारी माणसं. कारण खरं सांगायचं तर कोणाच्याही शिवाय माणूस मरत नाही, जगायला शिकतो. तुझे म्युच्युअल फंड क्लेम होतील, डेथ सर्टिफिकेट साठी लाईन लागेल आणि दुनिया चालूच राहील जशी आधी चालू होती. हळूहळू तुझ्या नसण्याची सवय सगळ्यांना होईल. जे म्हणत होते तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तेच पाहशील तू की किती लवकर कोणावर तरी नवीन प्रेम करतात. जिथे धडधड थांबली तिथे तुझं नावही थांबतं. काही लोक ज्यांना तू आपलं समजत होतास ते तुझ्या शेवटच्या दिवशी येणार नाही. काही तुझी स्तुती करतील, काही अजूनही हसून पुढे जातील. तू अंगणात पडलेला असशील आणि बाजूला राजकारणाच्या गप्पा चालू असतील. तुला कोणत्या दिशेला झोपायचं यावर चर्चा सुरू असेल. लोक जेवतील आणि निघून जातील, कुणालाच फारसा फरक पडणार नाही. तेव्हा कळतं तू इतका महत्वाचा नव्हतास जितका तू समजत होतास. म्हणून स्वतःसाठी जग, स्वतःच्या आनंदासाठी काम कर, स्वतःला प्रायोरिटी दे. कारण इतरांना खुश करता करता एक दिवस स्वतःला संपून टाकाल. कोणाच्या जाण्याने दुनिया थांबत नाही. लोक जातात आणि मग फक्त फोटो पाहून थोडी आठवण काढतात आणि एक दिवस ती आठवणही कमी होते. म्हणून आजपासूनच तुझ्या आनंदासाठी जग, तुझ्या आयुष्याचं महत्व ओळख, स्वतःसाठी जग. जीवन सत्य हेच आहे. ओके.